औरनाळच्या कृष्णा गवळींना लग्मण्णाने स्वतः सांगितलेली ही सत्यकथा आजही साक्ष देते की जिथे मामा आहेत तिथे मृत्यूचाही पराभव आहे. 1956चा तो रणरणता उन्हाळा. वैशाख वणव्याची आग आकाशातून बरसत होती. औरनाळच्या विस्तीर्ण माळावर सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यांचा तळ पडला होता. याच रणरणत्या उन्हात अवघ्या 18 वर्षांचा एक कोळा जीव लग्मण्णा भैरू बम्मांणवर मामांच्या ओढीने चरणी दाखल झाला. रामू सावंताने त्याला सोबत आणलं खरं, पण अंतर्यामी असणाऱ्या मामांनी नियतीचं काहीतरी भीषण आणि काळजात धस्स करणारं चित्र आधीच पाहिलं होतं. पाऊल ठेवताच मामांचा आवाज एखाद्या सिंहाच्या गर्जनेसारखा घुमला. अरे राम्या, या पोराला कशाला आणलंस? लेका, याचं मरण मला डोळ्यासमोर स्पष्ट दिसतंय. मामांचा तो रौद्र अवतार आणि ते काळजाचा ठोकाच चुकवणारे शब्द. लग्मण्णाला तिथून हाकलून लावलं गेलं. पण ज्याची दोरी देवाच्या हातात असते त्याला मृत्यू सुद्धा खेचून आणतो. तो पुन्हा आला. पुन्हा मामांनी फटकारलं. तिसऱ्यांदा जेव्हा तो समोर उभा ठाकला तेव्हा मामांचे शब्द ब्रह्मांड हलवणारे होते. राम्या लेका, या पोराचं मरण मला दिसतंय. माझ्या डोक्यावर कोणाचं मरणाचं गाडगं फोडतोस? पण लग्मण्णाची चिकाटी वज्राहून कठीण होती. अखेर मामांनी त्याला सेवेत घेतलं. मृत्यूचा सावट सोबत असतानाच त्याला महाप्रसादाचं भाग्य मिळालं. काही दिवसांनी भडगावच्या माळावर मामा आणि लग्मण्णा एकांतात होते. अचानक मामांचा आवेश बदलला. जणू साक्षात काळपुरुषाशी त्यांचं युद्ध सुरू झालं होतं. एखाद्या महायोद्ध्यासारखे गरजत मामा ओरडले, तू वर गेलास तर तुला शिडी लावीन आणि खाली गेलास तर तुला कुदळीने उकरून काढीन. तुझ्या केसाला कोण धक्का लावतोय तेच मी बघतो. 5 मिनिटे मामांचा हा रौद्र अवतार सुरू होता. प्रत्यक्ष विधाता काळपुरुषाला आव्हान देत होता. लग्मण्णाला त्यावेळी या शब्दांचा अर्थ उमजला नव्हता, पण विधात्याने त्याला मरणाविरुद्ध अभय दिलं होतं. 5 दिवसानंतर निसर्गाचा कोप झाला. वळीव पावसाने आभाळ फाटल्यासारखी फळी धरली. विजांचा तांडव सुरू झाला. लग्मण्णाने ओरडून सांगितलं, बकरी सुरक्षित जागी नेऊया, पण कुणी ऐकलं नाही. तो एकटाच पुढे झाला. त्याने बकऱ्यांना साथ घातली. 2 मेंढ्या, 3 शेळ्या आणि 2 कुत्री त्याच्या मागे धावली. तो जेमतेम 20 पावले चालला असेल आणि कडाडळ ब्रह्मांड हलवून टाकणारा विजेचा प्रलयंकारी लोळ थेट लग्मण्णाच्या अंगावर कोसळला. आसमंत पांढरा फटक पडला. त्या प्रखर आघाताने लग्मण्णा गतप्राण झाल्यासारखा जमिनीवर कोसळला. विजेच्या त्या भीषण झटक्याने त्याच्यासोबतच्या 5ही मुक्या जनावरांचा आणि एका कुत्र्याचा जागीच कोळसा झाला. राग झाली, पण चमत्कार बघा, जिथे काळही माघार घेतो. विजेने जाळून खाक करावं असा तो प्रहार होता, पण ज्याच्या पाठीवर सद्गुरू बाळूमामांचा वरदहस्त होता त्याला यमराजाची ताकद सुद्धा स्पर्श करू शकली नाही. तो काळ होता, तो कडकडाट होता, ते अटळ मरण होतं. पण समोर हा बाळू धनगर ढाल बनून उभा होता. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, कारण खुद्द मामांनी काळाचा रस्ता रोखून धरला होता. त्या दिवशी भडगावच्या माळावर यमराज सुद्धा आपले पाश घेऊन थबकले असते, कारण मामांच्या शब्दांची ताकद मृत्यूहून मोठी होती. वर गेलास तर शिडी लावीन आणि खाली गेलास तर उकरून काढीन, हा केवळ शब्द नव्हता, तर यमाला दिलेली ती थेट ललकारी होती. मृत्यूने घाला घातला खरा, पण या बाळू धनगराची महाशक्ती पाहून काळाला सुद्धा आपली दिशा बदलावी लागली. लग्मण्णा 2 दिवस बेशुद्ध होता, पण जेव्हा तिसऱ्या दिवशी त्याने डोळे उघडले तेव्हा अंगावर काटा आणणारा अनुभव त्याने सांगितला. त्या विजेच्या लोळात एका दैवी हाताने मला सावरलं आणि मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचलं. मांनी आधीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष यमाला परतवून लावून आपल्या लेकराचा जीव वाचवला होता. ही केवळ गोष्ट नाही, तर औरनाळच्या कृष्णा गवळींना लग्मण्णाने स्वतः सांगितलेली ही सत्यकथा आजही साक्ष देते की जिथे मामांचे शब्द आहेत तिथे मृत्यूचाही पराभव निश्चित आहे. बोलास बोलास बाळूमामांच्या नावाने चांगभलं.